नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या खूप चर्चेत असलेल्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्र शासनाने स्पर्धा परीक्षांच्या आरक्षण नियमांमध्ये एक फार मोठा बदल केला आहे. अभ्यासाची जिद्द आणि अचूक माहिती या दोन गोष्टीच यशाच्या खऱ्या चाव्या आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा नवीन निर्णय नेमका काय आहे ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आता तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलंच असेल की राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. थोडक्यात सांगायचं तर ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची सवलत घेतली आहे त्यांना आता खुल्या म्हणजे ओपन प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही. आता हा नियम नेमका कसा लागू होणार आहे चला बघूया. तर सर्वात आधी पाहूया पहिला भाग, हा नवीन निर्णय आणि धोरणातील बदल नक्की आहे तरी काय. तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल, शासनाने हा निर्णय का बरं घेतला? तर शासनाचं असं म्हणणं आहे की राज्यामध्ये सध्या विविध आरक्षणांमुळे नोकरीतील आरक्षणाची टक्केवारी तब्बल 72% पोचली आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्या असून तिथे स्पर्धा प्रचंड वाढली आहे. म्हणूनच सर्वांना समान संधी मिळावी या हेतूने हा निर्णय घेतल्याचं शासनाने स्पष्ट केलं आहे. आपण इथे कुणाचीही बाजू घेत नाही आहोत, पण यामागचा शासनाचा उद्देश समजून घेणं गरजेचं आहे. आता वळूयात दुसऱ्या भागाकडे, जो या पूर्ण निर्णयाचा गाभा आहे. सवलत म्हणजे काय, हा शब्द समजून घेणं इथे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सवलत म्हणजेच इंग्रजीत ज्याला आपण कन्सेशन म्हणतो, ते नेमकं काय असतं हे बघा. जेव्हा एखादा उमेदवार राखीव प्रवर्गातून अर्ज करतो आणि परीक्षा देण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण निकषांपेक्षा वेगळी अशी कोणतीही अतिरिक्त सूट तो घेतो, तेव्हा त्याला सवलत घेतली असं मानलं जाईल. आणि हाच मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, नीट लक्ष देऊ नये का. जर उमेदवाराने कोणतीही सवलत घेतली तर त्याचा विचार केवळ त्याच्या राखीव प्रवर्गातच केला जाईल. याचा थेट अर्थ असा की जरी त्या उमेदवाराला खुल्या प्रवर्गाच्या कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स मिळाले तरीही त्याला ओपन कॅटेगरीमधून सीट मिळणार नाही. हा खरोखरच एक गेम चेंजर नियम आहे, जो प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवा. आता तिसऱ्या भागाकडे येऊया. नक्की कोणत्या गोष्टी सवलत म्हणून गणल्या जातील? ते 4 मुख्य निकष कोणते आहेत? शासनाच्या या नव्या नियमानुसार प्रामुख्याने 4 गोष्टी आहेत: वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षेच्या संधी. जर यात तुम्ही सूट घेतली तर तुम्हाला खुल्या प्रवर्गाचा फायदा मिळणार नाही. चला हे सगळं एका मस्त उदाहरणाने समजून घेऊया. पहिलं उदाहरण घेऊ, वयोमर्यादेचं. समजा ओपन कॅटेगरीसाठी वयाची अट 38 वर्ष आहे आणि राखीव गटासाठी ती 43 वर्ष आहे. आता जर एखाद्या राखीव प्रवर्गातील उमेदवाराचं वय 39 वर्ष असेल आणि त्याने अर्ज भरला तर याचा अर्थ त्याने वयाची सवलत घेतली, बरोबर? कारण ओपनसाठी तर फक्त 38च ग्राह्य आहे. त्यामुळे या उमेदवाराने परीक्षेत कितीही टॉप केलं तरी ओपन कॅटेगरीचे दरवाजे त्याच्यासाठी बंद. दुसरी गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रता. काही परीक्षांना गुणांची टक्केवारी लागते. समजा ओपनसाठी 60% लागतात आणि राखीवसाठी 55%. जर एखाद्या विद्यार्थ्याला 58% गुण असतील आणि त्याने फॉर्म भरला तर साहजिकच त्याने शैक्षणिक पात्रतेची सवलत घेतली. एकदम साधं गणित आहे. यामुळे तो विद्यार्थी थेट ओपन कॅटेगरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. अनुभव आणि परीक्षेच्या संधींच्या म्हणजेच अटेम्प्ट्सच्या बाबतीतही अगदी हेच लॉजिक लागू होतं. जर ओपनसाठी फक्त 4 अटेम्प्ट्स असतील आणि एखाद्या उमेदवाराने आपल्या राखीव प्रवर्गाचा फायदा घेऊन 5वा अटेम्प्ट दिला तर त्यानंतर तो फक्त त्याच्याच कॅटेगरीमध्ये मर्यादित राहील. चला आता वळूया चौथ्या आणि एक अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, फी सवलतीचा अपवाद. विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन याच एका पॉइंटवर आहे. हे अगदी क्लिअर डोक्यात फिट बसवून घ्या. जर एखाद्याने राखीव प्रवर्गातून फॉर्म भरला आणि परीक्षा फी कमी भरली पण वय, शिक्षण, अनुभव यात कोणतीही सवलत घेतली नसेल तर फक्त फी कमी भरली म्हणून तो उमेदवार ओपन कॅटेगरीतून बाद होत नाही. जर त्याचे मार्क्स ओपनच्या मेरिटमध्ये बसत असतील तर त्याला ओपनमधनं सीट नक्की मिळू शकते. हा या नियमातला एक खूप मोठा आणि खरं तर दिलासा देणारा अपवाद आहे. आता आपला शेवटचा 5वा भाग, या सगळ्याचा विद्यार्थ्यांवर आणि स्पर्धेवर नेमका काय परिणाम होईल, स्पर्धा कशी बदलेल. या नव्या निर्णयाचा पहिला थेट परिणाम म्हणजे खुल्या प्रवर्गातील मेरिट लिस्टमधली थेट स्पर्धा काहीशी कमी होऊ शकते. कारण जे उच्च गुण मिळवणारे राखीव प्रवर्गातील विद्यार्थी आधी ओपनच्या जागांवर सिलेक्ट होत होते
ते आता त्यांनी सवलत घेतली असल्यास तिथे येऊ शकणार नाहीत. पण नाण्याची दुसरी बाजू ही आहे. काही जणांची अशीही भावना आहे की उत्तम गुणवत्ता असूनही केवळ सुरुवातीला वयाची किंवा गुणांची एखादी सवलत घेतली म्हणून हुशार विद्यार्थ्यांसाठी ओपनचे दरवाजे कायमचे बंद करणं थोडं अन्यायकारक ठरू शकतं. म्हणजे बघा, इथे दोन्ही बाजूंचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत जे आपण वस्तुनिष्ठपणे समजून घेतले पाहिजेत. मग शेवटी प्रश्न असा पडतो की हा नवीन नियम खरोखरच सर्वांसाठी एक समान आणि संतुलित व्यासपीठ निर्माण करतोय की मग तो उच्च गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांवर मर्यादा आणतोय? यावर तुम्ही नक्की विचार करा. शेवटी एकच सांगेन मित्रांनो, नियम काहीही असोत, तुमची सकारात्मक विचारसरणी आणि न थांबणारी मेहनतच तुम्हाला यश मिळवून देईल. जर तुम्हाला DMER बद्दल आणखी माहिती हवी असेल तर आमचे इतर व्हिडिओज नक्की पहा. आणि हो, शेवटी DME महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.